तर मित्रांनो, टेस्टोस्टेरॉन लेवल हे नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे. कारण की ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो, त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन जे हार्मोन्स असतात ते स्त्रियांमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आणि ज्याप्रमाणे स्त्रियांमध्ये आफ्टर द एज ऑफ 40-45 त्यांना मेनोपॉज येतो, त्याचप्रमाणे आपल्याला 50 to 55च्या दरम्यान एक अँड्रोपॉज म्हणजे सिम्पटम दिसून येतं. आता मेनोपॉज म्हणजे काय आहे तर ताबडतोब कळतं की स्त्रियांची मासिक पाळी थांबली म्हणजे मेनोपॉज आलं. मग पुरुषामध्ये कसं ओळखायचं? जर पुरुषामध्ये लॉस ऑफ लिबिडो म्हणजे डिझायर म्हणजे कमी झाली असेल, किंवा मॉर्निंगला इरेक्शन येत नसतील, किंवा आपल्याला दिवसभरामध्ये फटिगनेस वाटत असेल, विकनेस वाटत असेल, लॉस ऑफ आपल्या सराउंडिंगमध्ये लॉस ऑफ इंटरेस्ट वाटत असेल, तर नक्कीच समजायचं की आपल्याला अँड्रोपॉज झालेला आहे. तर आता अँड्रोपॉजसाठी ट्रीटमेंट घ्यायला कोणीच आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये इलिटरसी असल्यामुळं आणि त्यांना नॉलेज नसल्यामुळं कोणीच आमच्या समोर येत नाही. कारण की ज्याप्रमाणे स्त्रियांना मेनोपॉजनंतर ड्रायनेस ऑफ वजाना किंवा लो डिझायर होते, त्याचप्रमाणे आपल्याला लो डिझायर आणि लो इरेक्शन म्हणजे आपल्याला इरेक्शन कमी येतं. तर याचं ट्रीटमेंट जर करायचं असेल तर त्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट जे अवेलेबल आहे, जे आमच्या सर्व क्लिनिकमध्ये अवेलेबल आम्ही करून दिलं आहे, ते आहे टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी. आता टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपीचे कोणते साईड इफेक्ट आहेत का? तर अजिबात साईड इफेक्ट नाहीत. कारण की जेव्हा डेफिशियन्सी होते, की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आफ्टर द एज ऑफ 30 जर 1% तुमचं टेस्टोस्टेरॉन जर कमी होत असेल, तर ॲट द एज ऑफ 55 नक्कीच 15% तुमचं टेस्टोस्टेरॉन कमी असतं. तेवढंच रिप्लेसमेंट करण्याचं काम आम्ही करतो. तर मग प्रत्येकाने टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी का बरं करून घ्यावी लागते? कारण की टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी जर तुम्ही प्रॉपरली जर करून घेतली, तर मला वाटतं तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस पण कमी होऊन जातात, किंवा ऑस्टिओपोरोसिसचे चान्सेस कमी होऊन जातात, किंवा नी जॉईंटचे पेन जे असतात ते पेन पण कमी होतात, आणि जे मस्क्युलर पेन असतात ते मस्क्युलर पेन पण कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच टेस्टोस्टेरॉन हार्मोनची मदत होते. आणि डायरेक्टली तुम्हाला माहीत आहे टेस्टोस्टेरॉन रिलेटेड विथ द सेक्शुअल डिझायर, तर आपली इच्छा पण चांगली वाढते. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, जर इच्छा आपली जर चांगली असेल तर नक्कीच आपल्याला प्रॉपर इरेक्शन पण मिळतं.